तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात एका 26 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। विवाहानंतर वारंवार पैशांची मागणी करत मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप मृत विवाहितेच्या कुटुंबियांनी केला आहे। या प्रकरणी पती, सासू सासरे आणि नणंद यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंडा प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्याय संहिते अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला पोलिसांनी अटक केली आहे। मेहकर शहरातील बालाजीनगर परिसरात ही मन हेलावून टाकणारी घटना घडली। मृत वैष्णवी गणेश मेरथ हिचा विवाह 22 एप्रिल 2022 रोजी झाला होता। मृत विवाहितेचे वडील रतन श्रीकृष्ण पागोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विवाहानंतर चारचाकी वाहनासाठी आर्थिक मदत, वाहन कर्जाचे हप्ते, नातेवाईकांच्या लग्नाचा खर्च तसेच इतर कारणांसाठी माहेरून वारंवार पैसे आणण्याचा दबाव टाकला जात होता। या कारणावरून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारीनुसार काही दिवसांपूर्वी वैष्णवीकडे 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती। पैसे न आणल्यास त्रास देणे, मारहाण करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपही तक्रारीत नमूद करण्यात आला आहे। 23 जून रोजी सकाळी वैष्णवीने आपल्या वडिलांना दूरध्वनीवरून होत असलेल्या त्रासाची माहिती दिली। त्यानंतर काही वेळातच तिच्या आत्महत्येची माहिती कुटुंबियांना मिळाली। विशेष म्हणजे ही घटना घडली तेव्हा तिचा अवघ्या 3 वर्षांचा मुलगा घरातच असल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी मेहकर पोलिसांनी पती, सासू सासरे आणि नणंद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पतीला ताब्यात घेण्यात आले आहे। न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, मेहकर। या व्यंकटेश आलेवर आमच्याकडे एक गुन्हा दाखल आहे। अपराध क्रमांक 432/2026 कलम 82-85-3 भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा 23 तारखेला दाखल आहे। यामध्ये एका महिलेने आत्महत्या केलेली आहे। त्याचं कारण असं होतं की तिला हुंड्यासाठी सासरवाडीकडून भरपूर तगादा लावण्यात आलेला होता। लग्न 2022ला झालं, त्यावेळेस पण हुंडा देण्यात आलेला होता। त्याच्यानंतर शेअर मार्केट मध्ये तिच्या पतीने पैसे कमावल्यानंतर पतीकडून नेहमी वारंवार तिला माहेरकडून 10 लाख रुपये घेऊन ये अशा प्रकारचा तगादा लावण्यात आलेला होता आणि याला कंटाळून तिने 22 ते 23 तारखेच्या रात्री आत्महत्या केलेली आहे। त्यावरून तिच्या वडिलांनी जी फिर्याद दिलेली आहे आपल्या पोलीस स्टेशनला, त्याच्यावरून मयत महिलेचा पती, सासू आणि सासरे यांच्या विरोधात आपण गुन्हा दाखल केलेला आहे। एक आरोपी आपण त्याच्यामध्ये अटक केला आहे। 2 दिवसाचा PCR घेऊन त्याला सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे। इतर आरोपी शोधण्यासाठी आपण पथके रवाना केलेले आहेत। लवकरात लवकर इतर आरोपी सुद्धा आम्ही अरेस्ट करू आणि गुन्ह्याचं दोषारोपपत्र माननीय न्यायालयात लवकरात लवकर सादर करू। धन्यवाद।